नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्र राज्यात तब्बल 2 लाख पेक्षा जास्त पदं ही रिक्त आहेत आणि या सरकारी पदांसाठी जाहिरात कधी येऊ शकते याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे आहे तर ते नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केलेली. त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि लक्षात घ्या, गुढीपाडवा निमित्त आपली जी नवीन सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच जीची बॅच 25 एप्रिल 2026 पासून लाईव्ह स्वरूपात सुरू होणार आहे. तर त्या बॅचवर तब्बल 20% ऑफ तुम्हाला मिळणार आहे. 19 तारखेपर्यंत जी ऑफर असणार आहे, म्हणून आजच या ऑफरला अवेलेबल करण्यासाठी जे आहे तर ते पाडवा 20 हा कोड जो आहे तर तो तुम्ही यूज करू शकता. बघा, नुकतंच विधानसभेत जे आहे तर ते खूप साऱ्या सदस्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांची जी रिक्त पदं होती ती भरण्यासंदर्भातला प्रश्न विचारलेला होता. काय काय प्रश्न होता एक एक करून पाहूया. बघा, पहिला प्रश्न होता, राज्यात गेल्या 2 वर्षापासून मेगा भरतीची घोषणा केली जात आहे. ठीक आहे, मेगा भरतीची घोषणा तुम्ही केली. राज्यात 7,24,000 कर्मचारी मंजूर आहेत. किती? 7,24,000 सरकारी कर्मचारी आहेत. हे सरकारी नोकरी मंजूर आहेत. त्यापैकी 4,78,000 भरले गेलेले आहेत आणि 7 ऑक्टोबर 2024 रोजी व त्यानुसार निदर्शनास आलेले आहे. हे खरे आहे का? ओके, कर्मचारी केवळ एवढे कर्मचारी आहेत, ते खरं आहे का? त्यांनी सांगितलं की 7 लाख मंजूर आहेत, 7,24,000 आणि भरलेले 4,78,000 खरंच आहे का? दुसरं असल्यास राज्य शासनाच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांची तब्बल 2,45,944 पदं रिक्त आहेत, हेही खरे आहे का? म्हणजे मग एवढी पदं खाली ठेवलीत का मग तुम्ही? त्याच्यानंतर राज्यसेवेच्या, लक्षात घ्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गेल्या वर्षी राज्यसेवेची 457 जागांसाठी जाहिरात करण्यात आली. यासाठी सुमारे 2.5 लाखांहून अर्ज आलेले आहेत. हे खरं आहे का? एवढे अर्ज आले फक्त 457 जागांसाठी? पुढे, यात अधिकारी पदाच्या 37 संवर्गांपैकी फक्त 15 पदांची एकही जाहिरात आली नसल्याने विद्यार्थी आंदोलन करत आहे. हे खरं आहे का? असल्यास राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे. शासनाने विविध विभागातील मंजूर पदे, रिक्त पदे भरण्याबाबत आणि पदसंख्या वाढवण्याबाबत कोणती कारवाई केलेली आहे का? तर याचं उत्तर जे आहे तर ते दिलं पाहिजे. आणि याचं उत्तर खुद्द कोणी दिलेले बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर जे आहे तर ते दिलेले. याच्यामध्ये काय म्हटलेले ते पाहूया. बघा, राज्य शासनाच्या सेवार्थ प्रणालीनुसार त्यांनी काय सांगितलं की 7/10/2024 रोजी किती पदं रिक्त आहेत, तर मी तुम्हाला ते सांगतो. त्यांनी काय सांगितलं की बघा, एकूण पदं मंजूर आहेत महाराष्ट्रात 7,65,514. त्याच्यापैकी 5,01,444 पदं भरली गेले. रिक्त किती आहेत? 2,64,070. लक्षात घ्या, 2,64,000 पदं अजूनही महाराष्ट्रात जे आहे रिक्त आहेत. आणि ही आकडेवारी कधीची? 7 ऑक्टोबर 2024 ची. त्याच्यानंतर खूप सारे पदं भरलेही गेली असतील आणि त्याच्यानंतर काही पदं जे आहेत तर ते काय झाले असतील, रिक्तही झाले असतील, प्रमोशन किंवा बाकीच्या जे काही निवृत्ती झाली त्याच्यामुळे पण होतात. बघा, पुन्हा 5,01,44,000 पदं रिक्त आहेत. आता बघा, राज्यसेवेची 2024 ची जाहिरात 477 जागांसाठी केली असून त्यासाठी 2,29,295 एवढे अर्ज आलेले आहेत. राज्यसेवा परीक्षा अंतर्गत 35 संवर्ग असून मागणी पत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरातीत 20 संवर्गांचा समावेश केलेला आहे. 20 संवर्गांचा समावेश केलेला म्हणजे काय, 15 बाकीच आहेत. आणि त्यांचं काय म्हणणं होतं की 15 साठी नाही, त्यांचं उत्तर द्या. त्यांचं उत्तर मात्र इथं नाही बघायला मिळत. बघा, शासनातील विविध पदांवर पदभरती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून नवीन पद निर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर संबंधित प्रशासकीय विभागाकडून वित्त विभागाच्या धोरणानुसार पदभरती करण्यात येते. म्हणजे यांनी तर काय सांगितलं की पदभरती चालत असते, आम्ही काय अशी विशेष अशी घोषणा करत नाही. परंतु शासनाने ऑलरेडी, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं की आम्ही 70-75,000 पुन्हा एकदा जे आहेत तर ते भरून टाकू पदभरती. आता याच्यामध्ये मूळ जो मुद्दा होता तो म्हणजे राज्य शासनामध्ये अधिकारी पदांची जी संवर्ग आहेत, 35 संवर्ग आहेत, त्याच्यापैकी खूप कमी जाहिराती सध्या आपल्याला राज्यसेवेमध्ये पाहायला मिळतात. तर त्या जागा खरंच जे आहे तर ती वाढ झाली पाहिजे. बाकी विविध पदात पदभरती तर चालू आहे, आणखी त्याची प्रक्रिया थोडीशी फास्ट केली, स्मूथ केली तर त्याचा देखील बऱ्याच उमेदवारांना जो आहे तर तो फायदा इथं होणारच आहे. लक्षात आलं? बाकी काही अशी विशेष अशी घोषणा केली की या तारखेपर्यंत किंवा या एका वर्षात एवढं काही विधानसभेत त्यांनी या काही गोष्टी सांगितलेल्या नाही. परंतु आगामी काळात ज्या काही पदभरती होतील, ज्या काही परीक्षा आपल्या होणार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जीएस मध्ये जास्तीत जास्त गुण घ्यायचे, जिथं आपल्याला कमी गुण पडतात. त्याच्यासाठीच आपण ही स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच लॉन्च केलेली, जी फक्त 99 रुपयात असणार आहे. ज्याच्यामध्ये 5वी ते 12वी सर्व स्टेट बोर्डची लेक्चर्स रिव्हिजन स्वरूपात, एकदम क्रक स्वरूपात, कमीत कमी व्हिडिओ परंतु जास्तीत जास्त मटेरियल तुम्हाला त्याच्यात जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे. म्हणून आजच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरला कॉल करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.